आता वाडीमध्ये तर दत्तांचं दर्शन झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पटपट आवरून आम्ही महालक्ष्मीला गेलो होतो। खूप दिवस झालं महालक्ष्मीला गेलो नव्हतो। मी कोल्हापूरला होते तेव्हा मी जात होते, पण आता जेव्हापासून मी खोपोलीत राहायला आले तेव्हापासून गेलो नव्हतो। तर आम्ही सगळ्यांनी परत एकदा बसचा छान असा प्रवास करून आम्ही कोल्हापूरमध्ये आलो होतो। तुम्ही पण कधी कोल्हापूरला आला तर महालक्ष्मीला नक्की एकदा जाऊन या। फायनली आम्ही एकदा मंदिरामध्ये पोहोचलो होतो। मंदिराच्या आतलं शूटिंग मी दाखवणार नाही आहे, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि हा बाहेरचा स्पेस आहे तिथला। आणि कुठेही जाऊ दे, गार्गीची मस्ती चालू असते। आणि आदिती, प्रणाली, मी, गीता, आमची वहिनी आणि मम्मी असं आम्ही सगळेजण गेलो होतो। आणि गर्दी होती थोडीशी। आता चिंचणीची पाकळणी चालू आहे, त्याच्यामुळं सगळे प्रवासी तिकडनं प्रवास करून इकडं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला सुद्धा येतात। तसं 12 महिने कोल्हापूरच्या अंबाबाईला गर्दी असतेच, पण वाराच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते। आणि आम्हाला आय थिंक 1 तास लागला होता दर्शनासाठी। त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो होतो। महाप्रसाद पण खूप छान होता, गव्हाची खीर वगैरे होती, तर तिथून महाप्रसाद वगैरे खाल्ला। आणि बायका कुठेही जाऊ दे, शॉपिंग करायचं काही सोडत नाहीत। मी आणि वहिनी आम्ही लगेच मग तिथं म्हादबा रोडला शॉपिंगमध्ये घुसलो। कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज अशा भरपूर वस्तू आहेत ज्या कोल्हापूरच्या फेमस आहेत। तुम्ही पण एकदा आला तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा। इथं खूप छान मार्केट असतं, मोठं असतं। आणि आता उद्या कुठल्या ट्रिपला जायचं ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा। आणि जर का तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर एक लाईक नक्की करा। ओके, बाय।